अर्थसंकल्पाच्या मागणीवर बोलत असताना या ठिकाणी जलसंपदा विभागाचे मंत्री विखे साहेब यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या वतीनं मराठवाड्याच्या वतीनं मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेल का एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जलसंपदा विभागाचे ते निर्णय घेत असतात। या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील जायकवाडी धरणाचा गाळ काढण्याची या ठिकाणी मी मागणी केली आहे। तसंच जायकवाडी धरण जे त्याचा डावा कालवा आणि उजवा कालवा याच्यावरील जे पुल आहे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी आत्ताच गेल्या महिन्यात त्या ठिकाणी दुर्दैवी घटना पुलाची झाली होती। या ठिकाणीच्या चारे शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी ते चाऱ्याचे रस्ते झाले पाहिजे आणि आपण जे चाऱ्याद्वारे पाणी देतो तर ते जर पिढ्यांद्वारे दिलं तर निश्चित त्या ठिकाणी पाण्याची बचत होईल। आणि अजून या ठिकाणी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्याला जीवनदायी योजना त्या ठिकाणी ठरली। त्या योजनेला देखील त्या ठिकाणी भरीव निधी द्यावा आणि उर्वरित गावाचा ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमध्ये त्या ठिकाणी समावेश करावा, ही जलसंपदा विभागाची मागणी आहे। आणि या ठिकाणी सुकना नदी असेल, बेंबळा नदी असेल, त्या ठिकाणी बॅरेजेस झाले पाहिजे, हे देखील जलसंपदा विभागाची माझी मागणी आहे। त्या ठिकाणी जलसंधारण बोलत असताना या ठिकाणी सुकना नदी असेल, बेंबळा नदी असेल, या नदीचं जर खोलीकरण झालं, त्या ठिकाणी त्याची पातळी वाढली तर निश्चित जवळपास 40 ते 50 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी निश्चित मिटेल, ही जलसंधारण विभागाची मागणी आहे। त्यानंतर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृह विभागावरती बोलत असताना या ठिकाणी माझा बिडकीन पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी पोलीस निवासस्थान इमारत नाही आहे, ती निवासस्थान इमारत मंजूर करावी आणि प्रॉपर पैठण शहरामध्ये पोलीस स्टेशन इमारत नाही आहे, ती देखील मंजूर करावी, ही या ठिकाणी मागणी करतोय। या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील कृषी कार्यालय हे जायकवाडीला आहे, ते पैठण शहरामध्ये कार्यालय असलं पाहिजे, त्याची इमारत या ठिकाणी मंजूर करावी, ही या ठिकाणी मागणी करणार आहे। या ठिकाणी मी राज्य सरकारचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल का एक शेतकऱ्याला दिलासा देणारी योजना त्यांनी या ठिकाणी आणली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही अत्यंत महत्त्वाची शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने महायुतीने घेतलेला निर्णय आहे। निश्चित मी या ठिकाणी महायुती सरकारचं मनापासून धन्यवाद करेल आणि आभार मानेल। या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांचे देखील धन्यवाद देईल का त्यांनी माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघात वॉटर ग्रीड सारखी योजना मंजूर केली। 178 गावाचा त्या ठिकाणी समावेश आहे, उर्वरित जवळपास 35 ते 40 गावाचा त्या वॉटर ग्रीड योजनेमध्ये समावेश करावा, ही मागणी करणार आहे। त्यानंतर जलजीवन मिशन योजना जी आहे, या ठिकाणी आपण नारा दिला होता हर घर जल हर घर नल, पण असं न होता हर घर जल पण नाही, हर घर नल पण नाही। या ठिकाणी आमच्या जिल्ह्यात कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी या योजनेची बट्ट्याबोळ केला, तर माझी मंत्री महोदयाला विनंती आहे कार्यकारी अभियंता वाघमारे आणि जे दोषी अधिकारी असतील यांच्यावर त्या ठिकाणी तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। सन्माननीय सदस्य श्री शिवाजी पाटील साहेब, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।